चिंचवडमधील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणीचं निलंबन, तर या प्रकरणामध्ये नाव आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंतांची नियंत्रण कक्षात बदली। 40 लाखांची लाच घेताना प्रमोद चिंतामणीला रंगेहात अटक। पुण्यातील सोने सांगवी गावाजवळ माल भरलेला टेम्पो उलटला। सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात पोलिसांचा चिकन सेंटरवर छापा। अवैधरित्या गांजाची विक्री करणारे इसमाला अटक। 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त। पुण्यातील कुटुंबाची शंकर महाराज अंगात येतात असं भासवून फसवणूक। कौटुंबिक अडचणी दूर होतील अशा भूलथापांना बळी पडून 14 कोटींची फसवणूक। पीडित कुटुंबियांचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र। पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबरला जाहीर होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश। पुण्यातील फुरसुंगी उरुळदेवाची, मनसर आणि माळेगाव नगर परिषदेसाठी प्रथम निवडणूक। 1 वर्षापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या तिन्ही नगर परिषदेसाठी निवडणूक घेतली जाणार। दिवाळीमध्ये पुणे रेल्वेतून 35 लाख प्रवाशांचा प्रवास। रेल्वे प्रशासनाकडून नियमित गाड्यांसह विशेष 1100 गाड्या सोडण्यात आल्या होत्या, तर 27 ऑक्टोबरला सर्वाधिक 2,54,000 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती समोर। पुण्यातील भिडे पूल 14 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण वेळ वाहतुकीसाठी खुला होणार, तर 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान हा पूल रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार।